स्विची टिरकेण्याचा प्रयत्न, काय शॉट आहे, खूप सुंदरचा फटका, चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा पार, चौकार. 10 मिळतील 4. कमालीचा फटका पाहायला मिळाला यतीन यांच्या बॅटमधून. खूपच सुंदरचा फटका. धावसंख्या धावफल करावं लागलेली 6 धावा अजून सुद्धा या षटकातील. मात्र शेवटचा चेंडू येणं बाकी. बॉलिंग मार्कवर पाहू शकताय धीरज मोरे. पहिले षटक मार्ग 8 धावा. खूपच सुंदर फटका, चेंडू जाईल का सीमारेषा पार, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. धावा मिळतील 6. काय सुंदरसा षटकार पाहायला मिळाला यतीन यांच्या बॅटमधून. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या मात्र धाव फरकावर लागलेल्या आहेत 14 धावा. दुसऱ्या षटक मार्ग असताना आदित्य यांच्या गोलंदाजीवर मात्र हल्ला बॉल केला जातो. दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार ठोठावला जातो. आदित्य मोरे बॉलिंग मार्कवर फलंदाजी करताना यतीन पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. कमालचा चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार, षटकार. काय फटका खेळला यतीन यांनी. पुन्हा एकदा सीमारेषा पार, षटकार. लगातार 2 चेंडूवर मात्र 2 षटकार हाणतो यतीन. कमालीची फलंदाजी पाहायला मिळते यतीन यांच्याकडून. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 20 धावा. दुसरा षटक मार्गाचा असेल. दुसऱ्या षटकातील मात्र 3 चेंडूचा खेळ. पंकज गावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. स्वीट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा पार, धन धन धन, चौकार. खतरनाक मात्र फलंदाजी पाहायला मिळते. एक आक्रमक भूमिका यतीन यांच्याकडून. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या मात्र धावफलकावर लागलेली आहे 24 धावा. काही कमालीची फलंदाजी यतीनकडून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर. हो, खूपच सुंदर असा फटका होता. चेंडू जाईल वन बाउंड, 2 बाउंड सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 28 धावा. खूपच सुंदर अशी फटकेबाजी मात्र यतीन यांच्या फळीतून. या षटकामध्ये मात्र 2 चौकार आणि 2 षटकार पाहायला मिळाले. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली यतीन यांच्या बॅटतून. तिसरा चेंडू घेऊन सूरज. खूपच सुंदरसा चेंडू होता. पुन्हा एकदा काय सुंदरसा चेंडू सरळ भिरकावून दिला चेंडूला सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेल्या सालवड संघाची 39. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळते यतीन पाटील यतीनकडून. जसे काय सालवडवरून सेट होऊन आलेला आहे बॅट्समन. चला तर सालवड संघाकडून आणि हा नो चेंडू पंच घोषित करतायत. आणि या चेंडूवर मात्र चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. आणि धावसंख्या मात्र धावफलकावर लागते 46 धावा. आणि आता मात्र कुठेतरी बॉलवर मात्र प्रेशर क्रिएट केलं जात यतीन यांच्याकडून. हो, खतरनाक काय षटकार पाहायला मिळतोय यतीन यांच्या फळीतून. मात्र जसे काय घरून सेट होऊन आले यतीन. कमालीची फलंदाजी पाहायला मिळते. चेंडूला भिरकावून दिले सरळ यष्टीरक्षकाच्या वरतून सीमारेषा पार, षटकार. आणि मात्र यतीन पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता. एकदा मात्र यशस्वीरित्या पूर्ण. 1 धावेच्या नंतर धावसंख्या झालेली आहे ती. पाहतोय यतीन. खूपच सुंदरचा फटका होता. बघूया चेंडू जाईल का सीमारेषा पार. खूपच सुंदरचा फट होते पण चेंडू गेला सीमारेषा पार. खूपच सुंदरशी कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली यतीन यांच्याकडून. 52 धावांची नॉट आउट खेळी. मात्र खूपच कमालीचा फलंदाज यतीन मात्र पाहायला मिळते सालवड संघाकडून. खूपच सुंदरसा प्रयत्न होते पण चेंडूला काही अडू शकले नाही. चेंडूला सरळ भिरकावून दिले सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या धावफलकावर लागली होती 61 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. आणि उनबाट संघाला मात्र 62 धावांचं आव्हान असेल ते 4 षटकांमध्ये 24 चेंडू आणि आव्हान असेल तर 62 धावांचं. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली यतीन यांच्याकडून.
मारले बघ ते 4 मारले 2000 4 मारले